everyone, good morning and welcome you all to Rachna's Never-Ending World. Me, I am Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे क्लिनिक, हॉस्पिटल क्लिनिक, सो बिझी राहणार आहे. नॉर्मल रुटीन स्टार्ट झाला आहे. रचना आहे किचनमध्ये जेवण रेडी करत आहे. यस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून and yes, be happy, keep smiling, spread love and happiness everywhere, and yes, live, laugh and love. 7 वाजले संध्याकाळचे 6. येस, सकाळपासून काही जास्त शूट नाही करू शकली बिकॉज मी सुद्धा बिझी होती. गणपतीच्या ह्याच्यात खूप काही कामं पेंडिंग होते, सो ते सगळं काही वाइंड अप केलेलं आहे. पाऊस आज खूप पडतोय. नायसा मॅडमला भूक लागली म्हणून मग आता मी तिला काहीतरी नाश्ता बनवते. आणि खूप लोकांचे मेसेजेस येत आहेत की ब्लाऊजचे डिझाईन दाखवा, कसं आहे, आम्हाला पण पॅटर्न शिवता येईल, कारण अजून आपले फेस्टिवल्स काही संपले नाही आहेत. नवरात्रीसुद्धा आहे आणि दिवाळी आहे. सो मी आज तुमच्याबरोबर जे काही ब्लाऊज मी वेअर केलेले त्याचं पॅटर्न शेअर करते. खूप लोकांनी मला पिंक साडी जी मी नेसलेली ती आणि पूजेच्या दिवशी जी पर्पल शेडमध्ये साडी नेसलेली त्याचं लिंकसुद्धा मागितलं. ते दोन्हीसुद्धा सनीने मला मागच्या वर्षी दिवाळीच्या वेळेस पाडवाला गिफ्ट केलेले त्या दोन्ही साड्या. सो त्या लोकल स्टोरच्या आहेत म्हणून मग त्याची लिंक वगैरे नाही आहे माझ्याकडे. बट एनिवेज, सो पहिले नायसाचं जरा वाइंड अप करते आणि मग त्याच्यानंतर तुमच्याबरोबर जे काही ब्लाऊज डिझाईन्स आहेत ते मी शेअर करते. प्लस आम्ही पूजेच्या दिवशी जी साडी नेसलेली मी जी साडी नेसलेली मोदकवाली ती मी ऑलरेडी शूटच्या वेळेस नेसलेली, बट त्यावेळेस मला तो ब्लाऊज वेअर नाही करता आलं. म्हणून मग यावेळेस मग मी ठरवलं की एवढं छान ब्लाऊज मी रेडी केलेलं, ॲक्च्युली तो शूटसाठीच रेडी केलेलं, बट मग शुभांगीताईंनी तो ब्लाऊज पाठवला त्यामुळे मग मला माझ्या साडीवरचा ब्लाऊज काय वेअर करता आला नाही. वरचं वर्कसुद्धा खूप सुंदर केलेलं आहे. अनफॉर्च्युनेटली माझी ती जी साडी आहे ती थोडीशी जळली पूजेच्या दिवशी, कारण मी जेव्हा फोटो काढत होते तेव्हा ती समयला लागली आणि समजलं नाही. सतत त्या ब्लाऊज त्या साडीचा आता आणि एकदम पदरच्या इथे झाल्यामुळे ती साडी काय आता मला परत नेसता येणार नाही आहे. स्वतःच्या साडीचं मी काहीतरी शिवेल आणि ब्लाऊज काय आपण कोणत्याही साडीवरती वेअर करू शकतो, कारण ब्लाऊज पूर्ण रेड कलरचा आहे आणि त्याच्यावरती एवढं खर्च केल्यानंतर जेव्हा साडी डॅमेज झाली तर मला खूपच वाईट वाटलं. पण ठीक आहे, काही हरकत नाही आहे. सो चला मग थोड्या वेळ तुमच्याबरोबर शेअर करते. आणि सनी गेला आहे सकाळी क्लिनिकला होता, मग आता तो हॉस्पिटलमधनं निघाला असेल आणि मग तिकडनंच परस्पर तो क्लिनिकला जाणार आहे. नायसाने आईंसाठी बनवलंय खास कोकम सरबत. ठीक आहे, जा. नायसाला फ्राईज खायचे होते. फ्राईज मस्त मी तिला करून दिले. त्यानंतर मॅडमला वाटलं की केक खायला पाहिजे म्हणून मग आता मी केकसुद्धा बनवला आहे. आणि ह्याच्या आधी जेव्हा जेव्हा केक बनवले तेव्हा खूप काही मिस्टेक झालेले आहेत. तेव्हा तुमच्यातल्या खूप लोकांनी मला हेल्प केलेलं आहे. आपले यूट्यूब फॅमिलीमध्ये जेवढे पण बेकर्स आहेत त्यांनी खूप सारे मला टिप्स दिलेत आणि त्या टिप्सला लक्षात ठेवून ह्यावेळेस परत एकदा केक ट्राय करण्यात आलेला आहे. अँड आय होप दिस टाइम ते चांगलं होईल. लास्ट टाइम मी जेव्हा बनवलेलं तेव्हा एक प्रॉब्लेम झालेला, ते म्हणजे जे चॉको चिप्स होते ते मी थंड लाईक फ्रीजमधनं काढून इमिडिएटली ह्याच्यावर ठेवलेलं, त्याच्यामुळे ते वरचं कुकच नव्हतं होत आणि खाली एकदम करपलेलं. सो त्यावेळेस आपल्या एका यूट्यूब फॅमिली मेंबरने सांगितलं, आता सॉरी मला त्यांचं नाव नाही आठवत आहे, त्यांनी मला सांगितलं की त्यांनी ओळखलं ॲक्च्युली ते, आणि त्यांनी मला सांगितलं कदाचित तुम्ही चॉको चिप्स थंड टाकलं त्यामुळे ते तसं झालेलं आहे. सो ह्या वेळेस मी खूप लवकरच काढून ठेवलं आणि फायनली इट्स रेडी. मी तुम्हाला दाखवते. सो धिस इज हाव इट इज लुकिंग नाव. आणि ह्यावेळेस पण परत एकदा मी गॅसवरच बनवते. सो इथे मी जरा त्याला गरम करत ठेवलंय आणि आता हे त्यात जाणार आहे. लेट्स होप की ह्यावेळेस तरी ते एकदम व्यवस्थित निघेल. अँड थँक्स टू दिस अगारोचा हा जो स्टँड मिक्सर आहे जो आता थोडासा माझ्याकडनं खराब झालाय, तर आता मी थोडं पुसून घेते. सो ह्याच्यामुळे ते एवढं इझिली विस्क झालं ना की
पहिले जेव्हा पण मी आईला पण करताना बघितलं आणि आईला बघूनच मी सुद्धा करायची, तर हात एवढा दुखायचा ना, सतत सतत असं फेटायला, कारण खूप लागतं ह्या गोष्टी करायला. तूप मग साखर एकदम व्यवस्थित सगळं मेल्ट व्हायला पाहिजे, मग त्यानंतर ते मिक्स व्हायला पाहिजे. पण ते ह्याच्यामुळे ते एवढं सोपं झालं ना की अजिबात मला त्रास नाही झाला. सो फायनली आता हे रेडी आहे. आता मी ह्याच्यात टाकते आणि मग मी तुम्हाला तिथे जाऊन जोपर्यंत हे कुक होतं मी तुम्हाला हॉल दाखवते, म्हणजे जे पण माझे डिझाईन्स आहेत नवीन ते. पण त्याच्या आधी मला थोडंसं किचनमधलं पण वाइंड अप करायचं आहे. सो पीपल स्टे ट्यून. आवडलं? छान झालंय की? जा डब्बा आहे बघ. डब्बा नको आणू. ए नाही सू, डब्बा नको आणू. नको तू डब्बा, गरम आहे खूप. ह्याच्यात घे तू डिश मध्ये. स्वतः वाजले आहेत 9:50. केक मस्त झालाय आमचा. ए नाही सू, घ्या हात धुव आणि अंगाला नको लावू. दादा वहिनी आले. आरू अनुची मस्ती कुठे मस्ती वाली नाही सू. फक्त जेव किंवा बाळ सांभाळलं हे जे आहेत ना सकाळपासून युजली जेवण बनवणारी भेंडी नाही कसं आणि जेव्हा बाजूची लोक आली आलू बुखार मला वाटतं रॉ वाले आणले जिथे मेडिकल मध्ये. काय कुठून आणले? कुठून आणले? हे फ्रुट्स आहेत. फ्रुट्स नाही हो, तिने का ड्राय करून ठेवतात. आमचं मेला एवढं लवकर ठेवलं ना, मी तर रोज अभ्यास करत होते. वंशू हिंदी आणि मराठीचा अभ्यास करत. तो नको, तो इथे दिसणार ना 2 दिवसानंतर. काढून टाकेल. तुम्हाला लागेल, आपल्याला 1 वर्षानंतर लागेल. मला कुठं लागतं माझ्याकडे आणि सोप्या ते खालचं चौरंग आणि ती पिशवी पिंक कलर. नका ढोलकी, नारळ पण द्यायचा दादा. कार्पेट नको, कार्पेट हाऊस येते. ढोलकी घ्या. एक नेला आहे मी वंशून वाजवायला. दुसरं पण देवांची. तिथे डोकं आऊट झालं असेल पण तो एकदा पसरला की उठत नाही. वहिनी या परत. आता नेला. आता आपण 11 तारीखला तुम्ही कधी जाणार आहे? 13 तारीखला. कितीला? 20. सो फायनली मी तुम्हाला जे माझे ब्लाऊज डिझाईन्स आहेत ते दाखवणार आहे. सर्वात जास्त ज्या साडीबद्दल खूप लोकांनी विचारले ती म्हणजे ही वाली साडी जी तुम्ही आता इथे बघताय. सो बेसिकली ही जी साडी आहे ही सनीने मला गिफ्ट केलेली, जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं. सो त्याच्यावरचा ब्लाऊज जो होता तो असा होता, कॉन्ट्रास्ट आणि असा वर्क केलेला. ती डिझाईन ही अशी होती, सिम्पल होती, म्हणजे सिम्पल आहे बट मला आवडलं आहे, समथिंग डिफरंट. त्याच्यानंतर पिंक साडी जी खूप लोकांना आवडली. कोइन्सिडेंटली मी आणि वहिनींनी सेमच नेसलेली त्या दिवशी. त्याचं डिझाईन हे असं आहे. त्याच्यानंतर ही साडी, ह्याचा ब्लाऊज हा असा आहे. मी फक्त माझ्या टेलरला ते डिझाईन्स देते, बाकीचं लेस काय त्याला पुढचं मधलं काय करायचंय ते सगळं तो स्वतःहून करतो आणि त्याच पद्धतीने तो इव्हन पुढे सुद्धा लावतो, जेणेकरून ते थोडंसं सिमिलर दिसेल म्हणून.
त्यानंतर ह्या साडीचा ब्लाऊज हा असा दिसतो. समथिंग लाईक दिस. जर सिल्वर मध्ये असेल तर तुम्ही इथे व्हाईट मोती लावू शकता, ते सुद्धा खूप छान वाटेल. हे फक्त बाकीचं सगळं टेलरनेच केलेलं आहे. त्यानंतर माझे जे एकदम सिंपल आणि साध्या ज्या साड्या असतात त्याचं मी युजली त्याला सांगते की तू तुझ्याप्रमाणेच कर, मला नाही विचारलं तरी चालेल. सो त्याचे डिझाईन्स काय मी त्याला देत नाही, तो त्याच्याप्रमाणे करतो. पण त्याचं पण त्याने छान शिवलंय. सो अशा पद्धतीने त्याने स्टिच केलंय. इथे लेस लावली आहे, इथे पण लेस लावली आहे पुढे, आणि त्याला असं थोडंसं एक लुक दिलेला आहे. त्यानंतर ही साडी काही मी आत्ता नव्हती नेसली, पण आय डोंट नो मी तुम्हाला ह्याचा ब्लाऊज पॅटर्न दाखवलाय की नाही, पण मला पर्सनली ह्याचं ब्लाऊज पॅटर्न खूप आवडलंय. आजकाल ते नेट खूप छान वाटतं आणि एकदम व्यवस्थित त्याला मॅच होणारी नेट वगैरे. आणि माझं पण सेम इश्यू आहे, रेदर नाहीसा माझ्यावरच गेली तुम्ही म्हणू शकतात. मला पण खूप गोष्टी रुपतात. सो इव्हन नेटमध्ये सुद्धा खूप वेगवेगळे व्हरायटीज असतात. काही नेट खूपच जाड असतात. तुम्ही आय मेक शुअर मी त्याला सांगते की जर नेट लावायची असेल तर मग ती सॉफ्टवाली नेटच पाहिजे, जेणेकरून ते अंगाला एकदम असं टोचायला वगैरे नाही पाहिजे. त्याने प्लस हाताला सुद्धा तीच लेस अशी लावलेली आहे. पाहिजे तर तुम्ही पुढे सुद्धा लावू शकतात, पण मी पुढे नाही लावून घेतलंय. ह्याचा सुद्धा मी त्याला सांगितलं की तू तुझ्याप्रमाणे पॅटर्न कर. सो अशा पद्धतीचा तो पॅटर्न होता. सो इथे तुम्ही ऍपल शेप किंवा रोज शेप किंवा लीफ शेप असं कोणताही शेपचा तुम्ही करू शकता. अँड लास्ट ज्या साडीबद्दल मी तुम्हाला सांगितलं की ज्याला थोडीशी जळली, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, त्याचा ब्लाऊज एवढं सुंदर स्टिच केलंय ना त्याने. मी फक्त त्याला सांगितलेलं की माझ्या हातावर चंद्रकोर पाहिजे आणि पाठीमागे नथ हवी आहे. सो अशा पद्धतीने पूर्ण वर्क केलेलं आहे. कारण हा ब्लाऊज खूप सिंपल आहे, साडी सिंपल आहे. सो ही अशी नथ केले, इथे असे छोटे छोटेसे असे फ्लावर्सचं तुम्ही म्हणू शकता. आणि हाताला असं आहे एक चंद्रकोर आहे, आणि चंद्रकोरच्या आजूबाजूला असे छान असे त्याने घुंगरू लावलेत, प्लस हाताला सुद्धा तेवढंच तसंच लावले. सो दोन्ही साईडला ते करून घेतलेलं आहे. आणि जेव्हा ते रेडी झालं तेव्हा मला बिलकुल नव्हतं ऍक्च्युली माहित की अशा पद्धतीने ते दिसेल, पण ते खूप 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 सुंदर दिसलं. सो असं काहीतरी तुम्ही न्यू पॅटर्न करू शकतात. मेन म्हणजे आपले ब्लाऊज जो शिवतो ना त्याच्याबरोबर तो रॅपो असायला पाहिजे, मला असं वाटतं. तर मला ह्याच्याकडे मी ज्याच्याकडे शिवतो त्याला 10 इयर्स झालेले आहेत, आणि त्याला फक्त एवढं सांगितलं ना तरी त्याला समजतं आणि मग तो त्याप्रमाणे व्यवस्थित सगळं काही करतं. सो ऑफकोर्स त्यांची मेहनत तर यात आहेतच, बट तुम्हाला पण आता नवीन डिझाईन्स नक्कीच समजले असतील. त्याचप्रमाणे तुमच्याकडे काही नवीन डिझाईन्स असतील तर ते माझ्याबरोबर नक्की शेअर करा, मला आवडेल. कारण मी नेहमी काही ना काहीतरी नवीन ट्राय करत असते. सो आय होप तुम्हाला बऱ्यापैकी आयडियाज आले असतील की अशा पद्धतीने तुम्ही छान छान ब्लाऊज स्टिच करू शकता. कारण अजून नवरात्री आहे, दिवाळी सुद्धा आहे. अँड आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.